नमस्कार. आजच्या या नव्या सविस्तर विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहोत जे जितकं गंभीर आहे तितकं चक्रावून टाकणारही आहे. एका व्यक्तीने स्वतःवरचे आरोप खोडून काढण्यासाठी शब्दांचा असा काही खेळ केलाय की आपण थक्क होऊ. आजचा आपला विषय आहे धनराज चाटेगावकर आणि त्यांच्या एका अत्यंत विचित्र अशा कबुलीचा पंचनामा. चला तर मग थेट सुरू करूया. आता ह्या प्रकरणाची सुरुवातच बघा कशी होते. धनराज अतिशय ठामपणे सांगतात की त्यांनी पेपर फोडलाच नाही. आणि त्यामागचा त्यांचा तर्क काय, तर त्यांच्या मते पेपर ही अशी वस्तूच नाही जी फोडता येईल. म्हणजे एकीकडे एवढे मोठे आरोप आहेत आणि दुसरीकडे त्यांचा हा असा एकदम तांत्रिक आणि शब्दशः बचाव. ऐकायला थोडं गमतीशीर वाटतंय ना, पण हाच त्यांचा मुख्य बचाव आहे. विभाग 1, शब्दांचा खेळ आणि बचाव, भाषिक पळवाट. आता या सगळ्याच्या खोलात शिरूया. मराठीत फोडणे या शब्दाचे नेमके अर्थ काय होतात? मुख्यत्वे 2 अर्थ निघतात. पहिला आणि अगदी शब्दशः अर्थ म्हणजे एखाद्या वस्तूला हातोड्याने किंवा मारून तोडणे, तिचे तुकडे करणे, बरोबर? आणि दुसरा अर्थ जो आपण बोलीभाषेत किंवा बातम्यांमध्ये नेहमी ऐकतो तो म्हणजे परीक्षेचा पेपर लीक करणे. पण गंमत बघा, धनराज यांचा संपूर्ण कायदेशीर आणि वैयक्तिक बचाव याच एका शब्दाच्या या दुहेरी अर्थावर उभा आहे. त्यांनी या शब्दाचा एकदम भौतिक आणि ताठर अर्थ घेतलाय. म्हणजे जणू काही त्यांनी भौतिकशास्त्राचा स्वतःचा एक नवा नियमच बनवलाय. त्यांच्या या नव्या नियमानुसार जगातल्या वस्तूंचे 2च प्रकार पडतात. एक म्हणजे ज्या गोष्टी खरोखर फोडता येतात आणि दुसऱ्या म्हणजे ज्या कोणत्याही परिस्थितीत फोडता येत नाहीत. अतिशय साधी आणि सोपी विभागणी. आता त्यांच्या मते कोणत्या गोष्टी प्रत्यक्ष फोडता येतात याची यादी ऐका. ही यादी खरंच खूपच भारी आणि थोडी भीतीदायक सुद्धा आहे. ते सहजपणे सांगतात की फुगा असेल तर तो पेनाने फोडता येतो, एखादे अंडे असेल तर ते फोडता येते, आणि समजा एखाद्याने सत्य उघडकीस आणलेच तर त्याचे डोकेही दगडाने फोडता येते. ही अशी टोकाची उदाहरणे त्यांच्या विचार प्रक्रियेची अचूक कल्पना आपल्याला देतात. आणि याच अजब तर्काच्या आधारावर ते आपला अंतिम निष्कर्ष मांडतात. त्यांच्या मते पेपर ही कागदाची बनलेली वस्तू आहे, त्यामुळे तो जास्तीत जास्त फाडता येतो. पेपरवरचे सील असेल तर ते तोडता येते, पण पेपर कधीही फोडता येत नाही. त्यामुळे त्यांनी पेपर फोडला हा आरोप त्यांच्या या व्याकरणाच्या चौकटीत पूर्णपणे खोटा ठरतो. कसा मस्त शब्दांचा खेळ करून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही का? विभाग 2, विद्यार्थ्यांचे अनुभव, दावे आणि वास्तव. शब्दांच्या या खेळातून थोडं बाहेर येऊ आणि प्रत्यक्ष वास्तवाकडे वळूया. आगामी नीट 2026ची परीक्षा दिलेल्या एका विद्यार्थिनीचा अनुभव इथे खूप काही सांगून जातो. खूप नीती नावाच्या या विद्यार्थिनीचा असा दावा आहे की त्यांच्या क्लासच्या टेस्ट सिरीजमधले प्रश्न मुख्य परीक्षेत जसेच्या तसे आले. एकही प्रश्न बाहेरचा नव्हता, असं ती अतिशय आनंदाने सांगतीये. आता हा अनुभव ऐकल्यावर साहजिकच लक्षात येतं की इथे नुसतं शिक्षण नाही तर काहीतरी भलतंच घडतंय. पण खरी गोम तर पुढेच आहे. जेव्हा आपण ही माहिती नीट तपासतो तेव्हा एक मोठा विरोधाभास समोर येतो. एका बाजूला खूप नीती आहे जिचा दावा आहे की तिला 45 हुबेहूब प्रश्न मिळाले, ती यावर जाम खुश आहे. पण दुसऱ्या बाजूला आणखी एक अनामिक विद्यार्थिनी आहे जिचा अनुभव असा आहे की तिला तब्बल 101 प्रश्न जसेच्या तसे मिळाले आहेत. एकाच क्लासच्या 2 समाधानी विद्यार्थ्यांमध्ये एवढी मोठी तफावत कशी काय? अचानक हा फरक का निर्माण झाला? विभाग 3, पैशांवर आधारित प्रश्नपत्रिका, आर्थिक वास्तव. या तफावतीचं उत्तर आपल्याला या गुंतवणूक आणि परताव्याच्या गणितात मिळतं. आणि हे गणित अगदी सोपं आहे. कमी पैसे मोजले तर 45 प्रश्न मिळतील आणि जर जास्त पैसे दिले तर 101 प्रश्न मिळतील. म्हणजे एखाद्या विद्यार्थिनीला जास्त प्रश्न का मिळाले, तर तिने पैसे जास्त दिले होते. हे त्यांनी स्वतःच अगदी उघडपणे कबूल केलंय. हे निव्वळ पेपर वितरणाचे आणि पैशांचे व्यवहार आहेत, बाकी काहीही नाही. इथेच तो मोठा विरोधाभास उघड होतो. खूप नीतीसारख्या विद्यार्थिनीला वाटत असतं की तिला हे यश तिच्या स्वतःच्या मेहनतीमुळे आणि अभ्यासावर मिळालंय. पण धनराज यांच्या या मॉडेलमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना काहीच किंमत नाहीये. तिथे विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम हे त्यांच्या आर्थिक गुंतवणुकीसमोर पूर्णपणे दुय्यम ठरतात. तुम्ही किती पैसे देताय यावर तुमचं यश ठरतं. आणि याच अनुषंगाने त्यांचं हे अत्यंत धक्कादायक विधान समोर येतं. ते म्हणतात, अभ्यास महत्त्वाचा नाहीच आहे, तो कधीच नव्हता, पैसा महत्त्वाचा आहे. हे वाक्य ऐकताना अंगावर काटा येतो, पण हाच त्यांच्या संपूर्ण व्यवसायाचा मुख्य पाया आहे. या एका वाक्यातून त्यांनी त्यांच्या भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेचे अत्यंत उघड आणि स्पष्ट स्वरूप जगासमोर मांडले आहे. विभाग 4, अंतिम सत्य, पैसा हेच सर्वस्व. आपण आता या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यावर आलो आहोत.
वर्ष 2027, पुढील शैक्षणिक वर्ष आणि पुढची नीट परीक्षा. या यशस्वी पण भ्रष्ट मॉडेलच्या जोरावर धनराज यांनी आतापासूनच आपल्या व्यवसायाची पुढची दिशा ठरवली आहे. ते हे सगळं लपवण्याऐवजी त्याचाच वापर करून आपला नवा ब्रँड उभा करत आहेत. त्यांच्या या नव्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचे हे घोषवाक्य खरंच ऐकण्यासारखं आहे. आशा, उमेद, नवी दिशा आणि रिकामा होईल तुमचा खिसा. या वाक्यात जितका भयंकर प्रामाणिकपणा आहे तितकाच एक गडद विनोदही दडलेला आहे. नव्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेलं हे वाक्य त्यांच्या दृष्टिकोनाचं अचूक दर्शन घडवतं. ते विद्यार्थ्यांना स्पष्टच सांगत आहेत की इथे शिक्षणासाठी नाही तर स्वतःचा खिसा रिकामा करण्यासाठी या. हे संपूर्ण खंडणीचं आणि भ्रष्टाचाराचं चक्र नेमकं कसं चालतं ते आपण या 4 टप्प्यांत समजून घेऊ शकतो. पायरी 1, सुरुवातीला शब्दांचा खेळ करून गुन्ह्याला पूर्णपणे नकार देणे. पायरी 2, विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या स्तरांवर लाच उकळणे. पायरी 3, त्या पैशांच्या बदल्यात परीक्षेचे हुबेहूब प्रश्न वाटणे. आणि सरतेशेवटी पायरी 4, विद्यार्थ्यांचे खिसे पूर्णपणे रिकामे करणे. सुरुवातीच्या भाषिक बचावापासून ते अंतिम आर्थिक उद्दिष्टापर्यंतचा हा असा अतिशय सुनियोजित प्रवास आहे. पैसा 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 हे शब्द त्यांच्यासाठी नुसतं चलन राहिलं नाहीये, तर तो त्यांचा जणू एक महामंत्रच बनला आहे. हे वारंवार होणारं पैशांचं उच्चारण त्यांच्या संपूर्ण मानसिकतेचा आणि या प्रकरणामागील त्यांच्या एकमेव हेतूचा अचूक सारांश आपल्यासमोर मांडतं. त्यांना फक्त आणि फक्त पैसाच दिसतोय. या सर्व सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो. जेव्हा असे उघडा आर्थिक व्यवहार लपवण्यासाठी भाषिक पळवाटांचा आणि विनोदाचा आधार घेतला जातो, तेव्हा या भ्रष्ट व्यवस्थेची खरी किंमत काय असते? ती किंमत फक्त पैशात मोजता येते की ती रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या आयुष्याची आणि त्यांच्या भविष्याची असते? हा प्रश्न नक्कीच प्रत्येकाला अंतर्मुख करणारा आहे. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया, पण या प्रश्नाचा विचार नक्की करा. धन्यवाद.